मित्रांनो, क्रिकेटच्या मैदानात कधी कधी असे क्षण घडतात की संपूर्ण जग थक्क होऊन पाहत राहतं. नुकत्याच झालेल्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्धच्या सामन्यात अवघ्या 15 वर्षाच्या एका मुलाने अशी फलंदाजी केली की अनुभवी गोलंदाजही हैराण झाले. अवघ्या 15 चेंडूत अर्धशतक आणि फक्त 17 चेंडूत 52 धावा. होय, आपण बोलत आहोत भारतीय क्रिकेटमधील नव्या वादळाबद्दल, वैभव सूर्यवंशी. बिहारच्या छोट्या शहरातून आलेला हा मुलगा आज संपूर्ण क्रिकेट विश्वाचं लक्ष वेधून घेत आहे. पण प्रश्न असा आहे, इतक्या लहान वयात तो इतका मोठा खेळाडू कसा बनला? चला तर मग जाणून घेऊया वैभव सूर्यवंशीचा प्रेरणादायी आणि थक्क करणारा प्रवास. बिहारच्या या पठ्ठ्याने नुकत्याच झालेल्या सामन्यात ज्या पद्धतीने फटकेबाजी केली ते पाहून दिग्गजही अवाक झाले आहेत. T20 फॉर्मॅट असो की रेड बॉल क्रिकेट, वैभवची बॅट सध्या आग ओकत आहे. काल चेन्नई सुपर किंग्स विरुद्धच्या सामन्यात अवघ्या 15 चेंडूत अर्धशतक झळकावत वैभव सूर्यवंशीने 17 चेंडूत 52 धावांची वादळी खेळी करत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. हे निव्वळ क्लास आणि ताकद यांचं समीकरण आहे. वैभवचा जन्म 27 मार्च 2011 रोजी बिहारच्या समस्तीपूर जिल्ह्यात झाला. वयाच्या अवघ्या 4थ्या वर्षापासून त्याने हातात बॅट धरली होती. लहानपणी वैभव शाळेतून घरी आला की त्याच्या हातात बॅट असायचीच. घराजवळच्या छोट्याशा मैदानात तो तासनतास सराव करायचा. अनेक वेळा अंधार पडला तरी त्याचा सराव थांबत नसे. त्या छोट्याशा मैदानातून आज एक मोठा क्रिकेटपटू घडत आहे. त्याचे वडील संजीव सूर्यवंशी यांनी आपल्या मुलामधलं टॅलेंट ओळखलं. वैभवच्या ट्रेनिंगसाठी वडील रोज समस्तीपूर ते पाटणा असा जवळपास 100 किलोमीटरचा प्रवास करत होते आणि हा संघर्ष आज फळाला आला आहे. पाटण्यामधील कोच मनीष ओझा यांच्या मार्गदर्शनाखाली वैभवने आपल्या खेळाला पैलू पाडले. त्यांच्या कठोर प्रशिक्षणामुळेच आज वैभवची फलंदाजी तांत्रिक दृष्ट्या मजबूत आणि आक्रमक झाली आहे. वैभव सूर्यवंशीने अगदी कमी वयातच मोठे विक्रम आपल्या नावावर केले आहेत. 12 वर्षे 284 दिवस एवढ्या वयात बिहारसाठी रणजी ट्रॉफी खेळून त्याने इतिहास रचला आणि देशातील सर्वात तरुण खेळाडूंपैकी एक ठरला. इतकंच नाही तर 13 वर्षांच्या वयात T20 पदार्पण आणि 13 वर्ष 269 दिवस या वयात लिस्ट A पदार्पण करत त्याने सर्व फॉर्मॅटमध्ये आपली छाप सोडली. इतक्या कमी वयात देशांतर्गत क्रिकेटच्या जवळपास सर्व प्रमुख फॉर्मॅटमध्ये खेळणारा तो अत्यंत दुर्मिळ असा खेळाडू ठरला आहे. भारताच्या अंडर 19 संघातून खेळताना ऑस्ट्रेलिया विरुद्ध 58 चेंडूत शतक ठोकत त्याने युवा कसोटी क्रिकेटमधील सर्वात वेगवान शतक नोंदवलं. वैभव हा एक डावखुरा फलंदाज आहे. त्याची खेळण्याची शैली पाहून अनेकांना दिग्गज खेळाडू युवराज सिंगची आठवण येते. त्याच्या या कामगिरीची पावती म्हणून 2025च्या IPL लिलावात राजस्थान रॉयल्सने 1.10 कोटी रुपये देऊन त्याला आपल्या संघात घेतलं. IPLच्या इतिहासात लिलावात निवडला गेलेला तो सर्वात तरुण खेळाडू ठरला आहे. वैभव सूर्यवंशी फक्त फटकेबाजीमुळे चर्चेत नाही तर त्याच्या मेहनतीमुळे आणि संस्कारामुळेही लोक त्याच्यावर प्रेम करत आहेत. IPL मध्ये शानदार खेळ खेळल्यानंतर त्याने महेंद्रसिंग धोनीच्या पायांना स्पर्श करून आशीर्वाद घेतला होता आणि त्या क्षणाने संपूर्ण देशाचं मन जिंकलं. हीच खरी भारतीय संस्कृती आहे जी वैभवने मैदानावर दाखवली. जिथे अनेक मुलं आज शाळेच्या मैदानात क्रिकेट शिकत असतात तिथे वैभव सूर्यवंशी देशाच्या मोठ्या मैदानावर इतिहास लिहित आहे. कमी वय, मोठी स्वप्न आणि वडिलांचा अथक संघर्ष उराशी बाळगून मैदानात उतरलेला वैभव सूर्यवंशी हा भारतीय क्रिकेटचं भविष्य मानला जात आहे. तुम्हाला काय वाटतं? वैभव सूर्यवंशी भविष्यात भारतासाठी वर्ल्ड कप जिंकू शकतो का? कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि क्रिकेट विश्वातील अशाच रोचक आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी किरण चव्हाण ऑफिशियल या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. आणि हो, हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.